नमस्कार यूट्यूब फॅमिली। डेटा सेंटरसाठी 282 कोटींची जमीन, महामुंबईतील सर्वात महागडा व्यवहार। चला तर कोणता आहे हा महागडा व्यवहार ते आजच्या या व्हिडिओद्वारे आपण जाणून घेणार आहोत। जर तुम्हाला रिअल इस्टेट व्यवहारांबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा। सबस्क्राइब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेज मध्ये भर घाला। देशात डिजिटल अर्थव्यवस्थेचा झपाट्याने विस्तार होत असताना डेटा सेंटर उद्योगासाठी असलेल्या पायाभूत आवश्यक सुविधांची मागणीही विक्रमी स्तरावर पोहोचली आहे। याच पार्श्वभूमीवर नवी मुंबईतील खैरणे औद्योगिक पट्ट्यात तब्बल 282 कोटी रुपयांचा औद्योगिक जमीन खरेदी व्यवहार नोंदवला गेला असून तो मुंबई महानगर प्रदेशातील MMR रिअल इस्टेट क्षेत्रातील सर्वात महागड्या व्यवहारांपैकी एक मानला जात आहे। देशातील आघाडीच्या डेटा सेंटर ऑपरेटर कंपनीने केलेली ही गुंतवणूक नवी मुंबईच्या उद्योन्मुख डेटा हब म्हणून वाढत्या महत्त्वावर शिक्कामोर्तब करणारी ठरत आहे। हा खरेदी व्यवहार 22 मे रोजी अधिकृतपणे नोंदवला गेला असून याकरिता 2.55 ते 2.56 कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क सरकारी तिजोरीत जमा झाल्याचे समजते। ही मालमत्ता नवी मुंबईतील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अंतर्गत येणारा ट्रान्स ठाणे क्रिक औद्योगिक क्षेत्रातील खैरणे महापेजवळ गावाजवळ आहे। ही मौल्यवान जागा मुंबईतील प्रिंटिंग, पब्लिशिंग आणि बुक डिस्ट्रीब्युशन क्षेत्रातील आघाडीच्या कंपनीकडून खरेदी केल्याचे सूत्रांकडून समजले। खरेदी करण्यात आलेल्या एकूण जमिनीचे क्षेत्रफळ 14,000 चौरस मीटर अंदाजे 3.48 एकर असून त्यावर 6,828 चौरस मीटर अंदाजे 73,496 चौरस फूट आकाराचे औद्योगिक बांधकाम आधीपासूनच उभे आहे। हा व्यवहार अभिहस्तांतरण विलेख प्रक्रियेद्वारे पूर्ण करण्यात आला। डेटा सेंटर उद्योगासाठी नवी मुंबई, विशेषतः खैरणे, महापे आणि रबाळे हा पट्टा देशातील अत्यंत महत्त्वपूर्ण कॉरिडॉर म्हणून विकसित झाला आहे। पायाभूत सुविधांमुळे आकर्षण, सागरी केबल जोडणी, आंतरराष्ट्रीय इंटरनेट केबल लँडिंग स्टेशनच्या जवळ असल्याने जलद डेटा वहन आणि कमी लॅटन्सी, अखंडित वीज पुरवठा, उच्च क्षमतेची 24 तास विश्वासार्ह वीज उपलब्ध आहे। त्यानंतर MIDC चे नियोजन, रस्ते, पाणी, सांडपाणी, डिजिटल सुविधांचे जाळे तसेच डेटा सेंटरसाठी अनुकूल वातावरण, अत्याधुनिक पायाभूत सुविधांमुळे जागतिक तंत्रज्ञान आणि डेटा सेंटर कंपन्यांची पसंती। तर आतापर्यंतचे विक्रमी व्यवहार किती आहेत? Amazon डेटा सर्व्हिसेस, Amazonने लोढा डेव्हलपर्स कडून पलवा ठाणे येथे 10.6 एकर जमीन 125.13 कोटी रुपयांना खरेदी केल्याचे जाणकारांकडून सांगण्यात येते। प्रति एकर दर अंदाजे 11.8 कोटी असल्याचे बोलले जाते। खैरण्याच्या तुलनेत हा दर खूपच कमी आहे। फायझर तुर्भे व्यवहार, फायझरने तुर्भे येथील 54.89 एकर लीजहोल्ड जमिनीचे हक्क विधी रिसर्च अँड डेव्हलपमेंटला हस्तांतरित केल्याचे जाणकार सांगतात। प्रति एकर दर अवघ्या 3.24 कोटी ते 3.77 कोटी दरम्यान असल्याचा अंदाज तज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे।